ओके. सो दिस इज द टुडेज क्लास. काय आहे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर? आज आपण पाहणार आहोत. दिस इज आवर थर्ड डे. टुडे इज आवर थर्ड डे आणि तिसरा दिवस आहे. तर आपण मग बरोबर आहे की आपण काय पाहणार आहोत? वी आर लर्निंग टू बीज व्हर्ब्स. वी आर लर्निंग टू बीज व्हर्ब्स. फर्स्ट डेला आपण हाऊ टू यूज एम इज आर बघितलं. सेकंड डेला आपण हाऊ टू यूज वॉज वेअर बघितलं. आणि थर्ड डेला आपण बघतो आहे शाल बी विल बी. हाऊ टू यूज शाल बी विल बी. परंतु फर्स्ट डेला मी तुम्हाला व्हर्बच्या नंतर नाऊन कसं वापरायचं ते सांगितलं होतं. सेकंड डेला मी तुम्हाला व्हर्बच्या नंतर ऍडजेक्टिव्ह कसं वापरायचं आणि त्याचे मिनिंग कसे होतात ते सांगितलं होतं. परंतु आज मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगणार आहे. कारण आपण तेच तेच जर बघायला लागलो तर काय होईल? बोर होईल. म्हणून मी थोडंसं डिफरंट सांगणार आहे. म्हणजे आपले आज कोणते व्हर्ब आहेत? शाल बी अँड विल बी. शाल बी विल बी आपण सोबत आपण काय पाहणार आहोत? तर बघा, आपण पाहणार आहोत प्रिपोजिशनल फ्रेजेस ऑफ प्लेस. तर काय भानगड आहे ही बघूया आपण. वाचायला तर अवघड वाटते, ऐकायला पण अवघड वाटते, परंतु जर आपण बघायला गेलो तर फार सोपं आहे. ओके, लेट्स स्टार्ट. काय आहे तर आजच्या क्लासचं आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आता तुम्ही म्हणाल सर हे काय सांगत असता तुम्ही नेहमी? ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्ट म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय साध्य करायचंय, हा क्लास आपण का घेत आहोत, यातून आपल्याला काय मिळवायचंय? तर चार गोष्टी मिळवायच्या. पहिली गोष्ट मिळवायची की शाल बी आणि विल बी कसं वापरायचं ते शिकायचं आपल्याला आज. पहिली गोष्ट की इंग्लिशमध्ये शाल बी आणि विल बी कसं वापरतात, कोणकोणत्या गोष्टी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आज देखील आपण नवीन 30 शब्द बघणार आहोत. नवीन आपण बघणार आहोत की 30 शब्द कोणते नवीन आहेत. ओके. आणि तिसरं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, तिसरं आपलं आज उद्दिष्ट आहे क्लासचं, की आपल्याला आज व्हॉट इज मीन बाय प्रिपोजिशनल फ्रेजेस बघायचे आहे. म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेजेस म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. आणि आज आपण थोडंफार इंग्लिश स्पीकिंग बघणार आहोत. तर हे आपल्या चार ऑब्जेक्टिव्ह आहेत. मी शेवटी तुम्हाला विचारेल की तुमचे हे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाले की नाही. जसं मी काल विचारलं होतं तसं मी तुम्हाला आज पण विचारणार आहे. सो लेट स्टार्ट. आर यू रेडी? सगळेजण तयार आहात? Yes. Yes. ओके. Yes. ओके. Yes, sir. Yes, sir. यस, लेट स्टार्ट. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय की जे शाल बी आणि विल बी आहे हे आहे प्रायमरी व्हर्ब. आता तुम्ही म्हणला असाल हे काय नेमकं असतं प्रायमरी व्हर्ब? तर इंग्लिशमध्ये असे 3 प्रायमरी व्हर्ब आहेत. बी आहे, हॅव आहे आणि डू आहे. या तिघांना इंग्लिशमध्ये प्रायमरी व्हर्ब म्हणतात. का म्हणतात यांना? आता तुम्हाला माहिती आहे बी चे किती आहेत? 7 आहेत. आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं. एम इज आर वॉज वेअर शाल बी विल बी. हॅव चे 5 आहेत. हॅव हॅज हॅड शाल हॅव विल हॅव. आणि डू चे 3 आहेत. डू डज डिड. असे टोटल 15 प्रायमरी व्हर्ब्स आहेत. आता मी तुम्हाला फक्त 10 सेकंदामध्ये सांगतो व्हॉट इज मीन बाय प्रायमरी व्हर्ब. डिअर स्टुडंट्स, डिअर फ्रेंड्स, प्रायमरी व्हर्ब म्हणजे असे क्रियापद की जे इंग्रजीमध्ये 2 कामं करतात. 2 कामं कोणते? कधी कधी त्यांना हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलं जातं, तर कधी कधी त्यांना मेन व्हर्ब म्हणून वापरलं जातं. असे इंग्लिशमध्ये फक्त 15 आहेत. हे 15 की जे 2 कामं करतात. ते कधी कधी हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले जातात, कधी कधी मेन व्हर्ब म्हणून वापरले जातात. अशा व्हर्बला म्हणायचं प्रायमरी व्हर्ब. तर टू बीचे जे 7 बघितलेत आपण, पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 2 आणि आज 2, हे 7 पण काय आहेत? प्रायमरी व्हर्ब्स आहेत. म्हणून हे जे व्हर्ब्स आहेत हे 2 कामं करतात. कसे कामं करतात? आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. इथं बघा, आय शाल प्ले क्रिकेट. आय शाल प्ले क्रिकेट. आय शाल प्ले क्रिकेट. आणि दुसरं एक वाक्य आहे, आय शाल आय शाल बी आय शाल बी इन द क्लास. आय शाल बी इन द क्लास. इथं शाल बी आणि शाल हे प्रायमरी व्हर्ब्स आहेत, कारण इथं हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलंय आणि इथं मेन व्हर्ब म्हणून वापरलंय. दॅट इज वाय दीज आर द प्रायमरी व्हर्ब्स. ओके. आता हे झालं प्रायमरी व्हर्ब झालं. आता आपण बघूया यांचा अर्थ काय होतो. यांचा अर्थ काय आहे? शालचा अर्थ होतो असेल आणि विल बीचा अर्थ होतो असेल.
बस, काही वेगळं नाही, दोन्हीचा अर्थ सेम आहे. मग चेंज काय आहे? आय इज युज्ड आफ्टर आय, सॉरी, शाल बी इज युज्ड आफ्टर आय अँड शाल बी इज युज्ड आफ्टर वी. बाकी ऑल सब्जेक्ट नंतर आपण विल बी वापरतो. बस एवढं लक्षात ठेवा. शाल बी फक्त आय आणि वी नंतर वापरायचं आणि विल बी सगळ्या सब्जेक्ट नंतर वापरायचं. एवढं लक्षात ठेवा शाल बी आणि विल बी बद्दल. तर आता आपण बघूया की आपण पहिल्या दिवशी काय बघितलं. आपण बघितलं की ॲमिजार कसं वापरायचं. जसं की आपण बघितलं ॲमिजार, सचिन इज, पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं हे वाक्य, सचिन इज अ बॅट्समन. सचिन इज अ बॅट्समन आपण पहिल्या दिवशी बघितलं. दुसऱ्या दिवशी आपण काय बघितलं? दुसऱ्या दिवशी आपण ऍडजेक्टिव्ह बघितलं की सचिन वॉज नाईस बॅट्समन आपण दुसऱ्या दिवशी बघितलं. आज आपण पाहणार आहोत त्याचा फ्युचर फॉर्म. एम इज आर वाजवेअरचा फ्युचर फॉर्म. सचिन विल बी अ कोच. सचिन विल बी असं पाहणार आहोत. सचिन विल बी, सचिन विल बी अ कोच म्हणजे भविष्य काळामध्ये आपण शाल बी विल बी वापरतो आणि याचा अर्थ असेल की सचिन कोच असेल. कोण काय असेल, कोण कसा असेल, कोण कोठे असेल ते आपल्याला आज बघायचे. तर बघूया. तर हे आपण शाल बी विल बी बघणार आहे. शाल बी विल बी तुम्हाला समजलं असेल. आता आजचं स्ट्रक्चर काय आहे तर डिअर स्टुडंट्स, आजचं स्ट्रक्चर आहे हे. आपण करता बघणार आहोत, कर्त्याच्या नंतर शाल बी आणि विल बी कसं वापरायचं ते बघणार आहोत आणि शाल बी आणि विल बी नंतर आपण बघणार आहोत प्रिपोजिशनल फ्रेजेस कशा वापरायच्या. आणि आजच्या प्रिपोजिशनल फ्रेजेस या प्लेस बद्दल असतील. ओके, आता आपण प्रिपोजिशनल फ्रेजेस काय भानगड आहे ते समजून घेऊया. कोणी सांगू शकतं का मला की फ्रेज म्हणजे काय? व्हॉट इज बाय फ्रेज? वाक्प्रच इन मराठी वाक्प्रचार का? वाक्प्रचार, बरोबर आहे. इन मराठी वाक्प्रचार. परंतु इंग्लिश मध्ये फ्रेज थोडीशी वेगळ्या अर्थाने घेतली जाते. फ्रेज म्हणजे, फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह. फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह आणि तो अर्थपूर्ण असतो, त्याला अर्थ असतो, त्याला इंग्लिश मध्ये फ्रेज म्हणतात. आपण मराठी मधला जे वाक्प्रचार आहे तो वेगळा आणि इंग्लिश मधला फ्रेज थोडासा वेगळा. कोणताही शब्द, कोणतेही शब्द तीन चार, दोन तीन चार शब्द असतील ते एकत्र आले की त्यांना फ्रेज म्हणतात. मराठीमध्ये तसं नाही. मराठीमध्ये कोणत्याही शब्दाला वाक्प्रचार म्हणत नाहीत आपण. ते एका विशिष्ट अर्थाने वापरलेला असतो, आपण त्याला वाक्प्रचार म्हणतो. तर बघूया असे कोणकोणत्या फ्रेजेस आहेत. मी सांगतो आता, एक मिनिटात सांगतो फ्रेज म्हणजे काय. फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह जो अर्थपूर्ण असतो त्याला फ्रेज म्हणतात. आणि प्रिपोजिशनल फ्रेजेस म्हणजे काय, की ज्या फ्रेजेस प्रिपोजिशनने सुरू झालेले असतात त्यांना म्हणायचं प्रिपोजिशनल फ्रेज. तर जास्त मला डिटेलमध्ये जायचं नाही, मी तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल सांगतो कोणत्या प्रिपोजिशनल फ्रेज आहेत. बघा, याच्यामध्ये तुमचे शब्द पण पाठ होतील आणि तुम्हाला फ्रेज पण कळतील. बघा, इन द लायब्ररी म्हणजे काय? ग्रंथालयात. ग्रंथालयामध्ये. म्हणजे इथं इनचा अर्थ आहे आत. ऍट द स्टेशन म्हणजे काय? स्टेशनवर. ऑन द रूफ म्हणजे काय? छतावर. अंडर, अंडर द ट्री म्हणजे काय? झाडाच्या खाली. बिसाइड द रिव्हर म्हणजे काय? नदीच्या बाजूला. म्हणजे बिसाइडचा मिनिंग काय आहे? बाजूला. इनसाइड द टेम्पल म्हणजे मंदिराच्या आत. आउटसाइड द सिटी म्हणजे शहराच्या बाहेर. अबाव द माउंटेन्स म्हणजे डोंगरांच्या वर, डोंगरावर. आणि बिलो द ब्रिज म्हणजे पुलाच्या खाली. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ह्या फ्रेजेस आहेत. तीन तीन शब्दांच्या ह्या फ्रेज, तीन तीन शब्दांचा समूह आहे, त्यांना अर्थ आहे म्हणून यांना फ्रेज म्हणायचं. आणि ह्या सगळ्या फ्रेजेस प्रिपोजिशनने सुरू झाल्यात. हे सगळे प्रिपोजिशन आहेत. इन म्हणजे आत, ऍट म्हणजे च्या ठिकाणी, ऑन म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली, असे यांना म्हणायचं प्रिपोजिशनल फ्रेजेस. हे आपल्याला येणं फार गरजेचं आहे इंग्लिश लर्निंग करण्यासाठी, स्पीकिंग करण्यासाठी. तर का गरजेचं आहे बघू आपण. अजून मी तुम्हाला काही फ्रेजेस सांगतो आणि मग त्यांचं किती इम्पॉर्टन्स आहे इंग्लिशमध्ये ते आपण बघूया. ओके,
तर बघा अजून काही फ्रेजेस आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला मी का देतोय फ्रेजेस, याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 नवीन शब्द आहेत. 15 प्रिपोजिशनची तुमची ओळख व्हायला लागली. आणि दुसरे काही अजून 10, 5 ते 6 नवीन शब्द असतील. अक्रॉस द रिव्हर म्हणजे काय? अक्रॉस द रिव्हर म्हणजे नदीच्या पलीकडे. नीट बघा, अशी नदी आहे, आपण या ठिकाणी उभे आहोत आणि इकडे जर एखादी वस्तू असेल तर आपण म्हणू की ती नदीच्या पलीकडे आहे, म्हणजे अक्रॉस द रिव्हर. अलॉंग द कोस्ट म्हणजे किनाऱ्यावर. असं कधी म्हणायचं, अलॉंग शब्द कधी वापरायचा? जेव्हा ही नदी आहे आणि नदीचा किनारा नदीच्या सोबत जात असतो. तर जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या सोबत असते तिला अलॉंग म्हणतात. ॲमिडेस्ट द क्राऊड. ॲमिडेस्ट क्राऊड म्हणजे गर्दीच्या मध्ये. जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू ठिकाण अनेकाच्या मध्ये असतं त्यावेळेस ॲमिडेस्ट शब्द वापरतात. अराउंड द हाऊस. अराउंड म्हणजे काय माहितीये? व्हॉट इज सभोवताली. सभोवताली. सपोज हे आपलं घर आहे, नीट बघा, हे आपलं घर आहे आणि घराच्या सभोवताली ट्रीज आहेत. ट्रीज. तर आपण म्हणतो ट्रीज आर अराउंड द हाऊस. ट्रीज आर अराउंड द हाऊस. अराउंड. बिहाइंड म्हणजे काय? त्यामागे. मागे. यस, पाठीमागे. ओके, तुम्ही बसलात, तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे भिंत आहे. आपण म्हणतो वॉल इज बिहाइंड मी. माझ्या पाठीमागे भिंत आहे. ओके. बिटवीन द बिल्डिंग्स. बिटवीन म्हणजे काय? बिटवीन. दोघां यस. मध्ये. यस, दोघांच्या बिटवीन मध्ये. म्हणजे दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये, बरोबर आहे. मध्ये. ओके, समजा दोन घरं असतील आणि दोन घराच्या मध्ये एक झाड असेल तर आपण म्हणतो ट्री इज बिटवीन टू हाऊसेस किंवा टू बिल्डिंग्स. बिटवीन. बाय द विंडो. बाय द विंडो म्हणजे खिडकी जवळ. इथं बायचा अर्थ होतो जवळ. जसं नियर वापरतो तसं बाय वापरतो. ओके. डाऊन द स्ट्रीट म्हणजे गल्लीमध्ये. नियर द पार्क म्हणजे जवळ. पार्क जवळ. ऑपोजिट द बँक. इथं ऑपोजिटचा अर्थ होतो विरोधी बाजूला म्हणजेच समोरच्या बाजूला. आपण ऍड्रेस सांगताना वापरतो वेर इज युअर हाऊस. माय हाऊस इज ऑपोजिट द टेम्पल. माझं घर मंदिराच्या समोर आहे. तर आपण म्हणतो मंदिराच्या समोर म्हणजेच ऑपोजिट. ओके. आणि अजून एक बघूया, लास्ट आहे ओव्हर द ब्रिज. ओव्हर द ब्रिज म्हणजे पुलावर. आता हा जो ओव्हर आहे ना, ओव्हर वापरण्यामध्ये थोडासा गोंधळ होतो, बऱ्याच जणांच्या चुका होतात. आज आपल्याला हे जे सगळे प्रिपोजिशन आहेत, ऑल दीज आर द प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस. हे सगळे प्लेसचे प्रिपोजिशन आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला नंतर एक 30 किंवा 35व्या दिवशी आपल्याला डिटेल बघायचंय. फक्त आज मी सांगतोय की हे प्रिपोजिशन आहेत, त्यांचा मिनिंग तुम्हाला माहित असावा आणि यांचा यूज करून सेंटेन्सेस, छोटे छोटे सेंटेन्सेस कसे तयार करायचे. जर आपल्याला यांचा मिनिंग माहित नसेल तर इंग्लिश मध्ये बोलता येणार नाही. जर तुम्हाला विचारलं कुणी, अरे कुठे आहे तुझा भाऊ, कुठे आहे, तर मग तुम्हाला सांगावं लागेल की माझा भाऊ मंदिराच्या जवळ आहे. सिंपल सेंटेन्स आहे. पण जर आपल्याला मंदिराच्या जवळ इंग्लिश मध्ये नाही सांगता आलं, नियर द टेम्पल नाही सांगता आलं, किंवा बिसाइड द टेम्पल नाही सांगता आलं, बिहाइंड द टेम्पल नाही सांगता आलं, अंडर द ट्री नाही सांगता आलं, तर आपल्याला इंग्लिश बोलता येईल का? म्हणून माझ्यासाठी हा 3रा दिवसाचा भाग आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. लेट्स लर्न. तर आता आपण बघितले जवळपास 20 प्रिपोजिशनल फ्रेजेस बघितल्यात आपण. त्यांना प्रिपोजिशनल फ्रेजेस काय म्हणायचं ते सांगितलं. आणि ह्या सगळ्या फ्रेजेस जागा दाखवतात, जागा, प्लेस. दॅट्स वाय दे आर प्रिपोजिशनल फ्रेजेस ऑफ प्लेस. त्या प्लेस सांगणाऱ्या प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत. कुठं वापरतात? तर ॲज ऑलवेज तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट सुरुवातीला येतो, त्यानंतर शॅल बी येतं. शॅल बी येतं किंवा विल बी येतं. आता तुम्हाला शॅल बी कधी येतं? जर सब्जेक्ट आय असेल किंवा वी असेल तर शॅल बी वापरा. बाकी सगळ्या सब्जेक्टच्या नंतर विल बी वापरा. यांचा मिनिंग असेल आहे, असेल इथं दिलंय आपण असेल. ओके. आणि त्यानंतर आपल्याला सब्जेक्टची जागा सांगायची आहे. सब्जेक्ट कुठे आहे, आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो कुठे आहे तो सांगायचा आपल्याला. जर तुम्हाला प्रश्न विचारला की व्हेर इज युअर ब्रदर, व्हेर इज युअर ब्रदर, तुझा भाऊ कुठे आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. जर आजचा क्लास केला तर तुम्हाला इझिली सांगता येईल. ओके, लेट स्टार्ट. बघूया आपण, सुरुवात करूया. बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला की रमेश कुठे आहे,
व्हेर इज रमेश असा प्रश्न विचारला. व्हेर इज रमेश. ओके. काय आन्सर असेल पाठक सर? व्हेर इज रमेश. रमेश विल बी इन पुना. ओके, सॉरी सॉरी, हा मी चुकलो. व्हेर विल रमेश बी असा प्रश्न पाहिजे. विल रमेश बी. तर आन्सर असेल रमेश रमेश. विल बी इन पुना. रमेश विल बी इन इन पुणे. पुणे. इन इन पुणे. पुणे. ओके. रमेश विल बी इन पुणे. प्रश्न विचारलाय की रमेश कोठे असेल. तुमचं आन्सर असेल रमेश विल बी इन पुणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माय क्वेश्चन इज फॉर पाटील सर. पाटील सर, यू हॅव टू आन्सर दिस हा क्वेश्चन. हा व्हेर विल दिव्या बी. व्हेर विल दिव्या बी. दिव- दिव्या विल बी इन फ्रंट ऑफ स्कूल. दिव्या विल बी इन फ्रंट ऑफ स्कूल. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण समोर साठी काय वापरतो, तर इन फ्रंट ऑफ वापरतो. ओके, व्हेरी नाईस. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आय विल आस्क वकील साहेब. आर यू देअर वकील साहेब? Yes, sir. Yes, sir. Okay. So question to you is where where shall where shall I be? Where shall I be? Where I shall shall be at home. ओके. आय शाल बी ॲट होम. आता सगळेजण लक्ष द्या. इथं मी एक तुम्हाला फार इंटरेस्टिंग पॉइंट सांगतो आहे. तर काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, तो लक्ष द्या सगळे. आय शाल बी आय शाल बी आय शाल बी ॲट होम. ओके. नाव वकील साहेबांनी तर ॲट वापरलंय है ना. आपण सांगितलं की मी घरी आहे, म्हणजे घरी आहे म्हणजेच मी ॲट होम. इन होम नाही वापरलं. आता ॲट कधी वापरायचं आणि इन कधी वापरायचं, सगळ्यात जास्त चुका आपल्या या ठिकाणी होतात. ॲट मध्ये, इन मध्ये आणि ऑन मध्ये. तर सांगता येईल ॲट मध्ये आणि इन मध्ये काय फरक आहे? कुणी सांगू शकतं मला? In म्हणजे घरामध्ये होईल सर. यस. आणि ॲट म्हणजे? कडे At कडे. म्हणजे घरी ऍट असेल. मीन्स कडे, घरी असेल. ॲट मीन्स कडे. घराकडे. यस. ओके. एक लक्षात ठेवा, ॲट मध्ये आणि इन मध्ये फार मायनर फार मायनर थोडासा चेंज आहे. बघा काय चेंज आहे. हे घर आहे. ओके, हे घर आहे. आता जेव्हा आपल्याला ॲट वापरायचंय, आता हे घर आहे, घराच्या समोर एवढं हे फ्रंट यार्ड आहे. इथं गार्डन आहे. इथं गार्डन आहे. हे गार्डन आहे. ह्या रूम आहेत घरातल्या. हे समोरचं फ्रंट यार्ड आहे. इकडं बॅक यार्ड असेल, हे बॅक यार्ड आहे. तर जेव्हा तुम्ही म्हणता मी घरी आहे, तेव्हा तुम्ही इथं पण असू शकता, इथं पण असू शकता, तुम्ही इथं पण असू शकता, इथं पण असू शकता. तुम्ही घरी आहे म्हणता, किंवा तुम्ही घरावर पण असू शकता, घरावर छतावर पण असू शकता. जर तुम्हाला कुणाचा फोन आला आणि तुम्हाला विचारलं अरे व्हेर आर यू, तर तुम्ही काय म्हणाल? आय एम ॲट होम. मी घरी आहे. पण जर तुम्हाला विचारलं तू घरी कुठं आहे, घरी कुठं आहे, व्हेर आर यू ॲट होम, घरी कुठं आहे, तर तुम्ही म्हणाल मी आय एम इन द रूम. काय म्हणाल? आय एम इन द रूम. इन कधी वापरायचं? जेव्हा चारी बाजूने एखादी गोष्ट चारी बाजूने इनक्लोज असेल, इनक्लोज बंद असेल, आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू आहे हे सांगायचंय, तेव्हा इन वापरायचं. एक लक्षात ठेवा. हा एक. आता तुम्ही म्हणाल की समजा मी रूम मध्ये आहे. सगळेजण ऐकताय ना, फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल की मी रूम मध्ये आहे, रूम मध्ये असेल तर ॲट वापरता येत नाही का? यस, वापरता येतं. कसं वापरता येतं नीट बघा. आता सपोज आपल्याला फक्त सांगायचं की मी रूम मध्ये आहे, तर मग काय सांगायचं? आय एम इन द रूम. आय एम इन द रूम. आता तुम्हाला प्रश्न विचारला, अरे रूम रूम. मध्ये, रूम मध्ये तू कुठं आहेस? रूम मध्ये, रूम मध्ये तू कुठं आहेस? तर मग तुम्ही सांगाल की रूम मध्ये मी एका कोपऱ्यात आहे. नीट बघा. मग आता काय सांगावं लागेल? मी एका ऍट कोपऱ्यात. कॉर्नर. यस. यस. आता पिन पॉइंट
आपण पिन पॉइंट सांगायला लागलो, पिन पॉइंट लोकेशन सांगायला लागलो. आय एम इन द रूम ऍट कॉर्नर. आय एम इन द रूम ऍट कॉर्नर. किंवा मी टीव्ही जवळ आहे. मग ऍट, इथं तुम्हाला काय सांगायला नियर लागेल? आय एम इन द रूम नियर टीव्ही किंवा ऍट टीव्ही पॉइंट पण म्हणता येईल, ऍट टीव्ही पॉइंट. अशा पद्धतीने ऍट मध्ये आणि इन मध्ये थोडासा फरक आहे, एवढं लक्षात घ्या. ओके, बघूया आपण पुढं. नेक्स्ट, हा, आम्ही रूम मध्ये असतोल पाहिजे होतं इथं. आम्ही रूम मध्ये असतोल. तर नेक्स्ट क्वेश्चन आय विल आस्क टू हु इज देअर. ओके, हा राकेश जी, हा, दिस क्वेश्चन इज फॉर यू. आम्ही रूम मध्ये असतोल. वेअर वेअर शॅल वेअर शॅल वी बी. वेअर शॅल वी बी. वेअर शॅल वी बी, आम्ही कोठे असतोल? we shall be in the room. वी शॅल वी शॅल We shall आवाज येत नाही तुमचा. तुम्ही काय करा, चॅट मध्ये लिहून आन्सर पाठवा. ओके, नेक्स्ट आय विल आस्क टू, हा, अमित. अमित, तू घरावर असेल. वेअर विल यू बी. तो कोठे असेल? तू घरावर असेल. कसं सांगशील तू इंग्लिश मध्ये? वेअर विल यू बी? You will be यस. on the house. ओके, यू विल बी ऑन द हाऊस. आता इथं पण एक कन्फ्युजन होतं अनेकाचं, सगळेजण लक्ष द्या. हे हाऊस आहे, हे हाऊस आहे, आणि हाऊसवर जर अमित इथं बसलेला असेल तर तो म्हणेल मी आय एम ऑन द हाऊस. बरोबर आहे. पण जर अमित घराच्या वर इथं असेल, जर हवेमध्ये तरंगत असेल तर काय म्हणाल अमित? इथं असेल तर ऑन म्हणल, आणि वर हवेत तरंगत असेल तर काय म्हणाल? Over. यस. एवढा फरक लक्षात घ्या, मग तुमच्या चुका होणार नाहीत. इथं बऱ्याच जणांच्या चुका होतात. अशा वेळेस तुम्ही काय वापरायचं? ओव्हर. मीन्स आय विल बी किंवा यू विल बी ओव्हर द हाऊस. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का मी काय बोललो? वकील साहेब Yes, लक्षात sir. आलं का? वकील साहेब लक्षात आलं का? येस सर. ओके, कळसकर तुझ्या लक्षात आलं का? हो ऑन, सर. हा, ऑन मध्ये आणि ओव्हर मधला डिफरन्स लक्षात आला? कधी वापरायचं आणि कधी हो नाही हो वापरायचं? ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. कळसकर, दुसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे. ओके, हे सगळे आपण वापरले. नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. ओके, आता आपण सब्जेक्ट जे आहे ना, सब्जेक्टचे प्लेसेस बघतोय, सब्जेक्टचे ठिकाण बघतोय की सब्जेक्ट कोठे आहे. हे सगळे सब्जेक्ट आहेत हे, आणि आपण त्यांची जागा सांगायला लागलो की ते कोठे आहेत म्हणून. युजिंग प्रिपोजिशनल फ्रेजेस ऑफ प्लेस, त्यांची जागा सांगायला लागलो आपण सब्जेक्टची. हा, तुम्ही घराच्या वर असाल तर कळसकर मी तुला प्रश्न विचारतोय. व्हेर व्हेर विल व्हेर विल यू बी? घराच्या वर, घराच्या वर, वर. हा, घराच्या वर. वर. हा, You यस. हा you will be हा, over the house. व्हेरी नाईस. यू विल बी ओव्हर द हाऊस. बरोबर आहे. म्हणजे ऑन मध्ये आणि ओव्हर मध्ये काय डिफरन्स आहे तर ते तुम्ही आता लक्षात घेतलं असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आय विल आस्क. लास्ट देर इज वन स्टुडंट. अक्षय, आर यू रेडी? तुला सांगता आलं तर सांग. बघूया, ट्राय कर, प्रयत्न कर, चुकलं तर चुकू दे. ओके, तो नदीच्या पलीकडे असेल. आता आपण तो बद्दल बोलतोय, हा तो सब्जेक्ट आहे, आणि मी आपण बघतोय की तो कुठं आहे? नदीच्या पलीकडे. पलीकडेसाठी शब्द माहित नसेल तर मला विचार, मी तुला सांगतो. तो प्रश्न मी तुला विचारतोय त्याच्याबद्दल, तो बद्दल, की व्हेर व्हेर विल व्हेर विल ही बी? तो कोठे असेल? काय आन्सर आहे तुझं? तो कोठे असेल? तुला पलीकडे शब्दासाठी माहित नाही का? आपण सुरुवातीला बघितलाय, आठवत नाही का? ओके, तुला दोन शब्द सांगतो मी. अक्रॉस,
आणि बियॉन्ड याच्यापैकी कोणताही वापरू शकतोस. आता वापर. Where will be he be? Where हा, एक लक्षात ठेव, जेव्हा आपण प्रश्न विचारत असतो ना, तर ज्या सब्जेक्ट बद्दल विचारत असतो तो सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा असतो. हा, आपण याच्याबद्दल प्रश्न विचारतोय तर तो सुरुवातीला घ्यायचा असतो. where will ही he विल बी, ही विल बी. he will be नदीच्या पलीकडे. ओके, तू टेकून बसलास का? where Across. ओके, सांगा वकील साहेब, सांगा सांगा वकील साहेब. तो नदीच्या पलीकडे असेल. He will be across the river. ही विल बी He अक्रॉस will द. be across the river. ओके, ही विल बी अक्रॉस द रिव्हर और ही विल River. बी बियॉन्ड द रिव्हर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पाठक सर, वेर विल सी बी? वेर विल सी बी? वेर विल सी Where बी? हा, वेर विल सी बी? she हा she will be near the temple. हा, सी विल She will नियर be नियर, near बाजूला near the बाजूला temple. बाजूला, But, बिसाइड. Beside, she beside. she will be यस, शी विल बिसाइड, बिसाइड सर. beside. She हा, will be यस, beside the temple. टेम्पल. शी विल बी बिसाइड द टेम्पल. ओके सर, कन्फ्यूज का झालात तुम्ही आता? कन्फ्यूज शब्द झालात? आठवत नव्हता रिमाइंड. येस येस, ओके. शब्द रिमाइंड होत नव्हता. ओके, टेम्पल हा का? टेम्पल. हा, ओके, हा. शी विल बी बिसाइड द टेम्पल. बिसाइड्स लक्षात येत नव्हता शब्द. ओके, बिसाइड लक्षात येईल. ओके, हा, पाटील सर, दिस क्वेश्चन इज फॉर यू. परंतु हा प्रश्न मी कसा तयार केलाय तुम्हाला मी सांगतो. ते पानांच्या आत असेल. पानं म्हणजे ल्यूज, हे क्लिअर करतो अगोदर. पानं म्हणजे ल्यूज, पानं, झाडाची पानं. आणि असे अनेक पानं आहेत अशी, आणि त्या अनेक पानाच्या आतमध्ये ते आहे तर बघा, म्हणजे तुम्हाला मी संदर्भ तयार करून दिलाय. आता तुम्ही सांगू शकता ते पानांच्या आत असेल, तर माझा प्रश्न आहे, व्हेअर विल इट बी? व्हेअर विल इट बी? पाटील सर, व्हेअर. हा, इट विल बी. हा, इट अनेक विल बी अनेक पान आहेत सर, इन अनेक द ल्यूज. इट विल बी अनेकांच्या आतमध्ये, अनेकांच्या आतमध्ये. अमॉंग. सॉरी, सॉरी, Under. अमॉंग द ल्यूज. ल्यूज. इट अमॉंग द ल्यूज. ओके, किंवा अजून एक शब्द आहे ॲमिडेस्ट पण यूज करू शकता. ॲमिडेस्ट. इट विल बी ॲमिडेस्ट ल्यूज. लक्षात ठेवा. आता एक अजून एक सगळ्यांना मी सांगतो, की समजा तुम्हाला वाटत असेल की एवढं कसं लक्षात ठेवायचं. नो मॅटर, हे जवळपास 10 ते 15 वेळेस रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे जेवढं लक्षात राहतं तेवढं लक्षात ठेवा. टेन्शन घेऊ नका, हे बऱ्याच वेळेस रिपीट होणार आहे. ओके, तर नेक्स्ट नेक्स्ट आहे. आता कोण राहिले? हा, राकेशजी. राकेशजी, आर यू रेडी? राकेशजी. ओके, ते नदी व मंदिराच्या मध्ये असतील. ते नदी व मंदिराच्या मध्ये असतील. ते नदी व मंदिराच्या मध्ये असतील. मध्ये साठी काय वापरू शकतो? ओके, तुम्हाला बिटवीन. हा, बिटवीन. बिटवीन. हे पहा, इकडे बघा, बिटवीन. सगळेजण इकडे लक्ष द्या. दिस इज द रिव्हर, दिस इज द रिव्हर, अँड दिस इज द टेम्पल, दिस इज द टेम्पल. आणि ते इथं असतील ते. आणि अजून एक सांगतो, ते इज युज्ड फॉर प्लुरल. ते का असतील? आता तुम्हाला सोपं जाईल. वी आर स्पीकिंग अबाउट दे. बोला. They will be in between the river. यस. Temple. ओके, बघा सगळेजण कसं सांगितलं त्यांनी. दे विल बी, दे विल बी, दे विल बी बिटवीन, बिटवीन
बिटवीन द रिव्हर पाटील सर आवाज येतोय अँड They will be in पाहिजे ना सर? In between the river and नो नो सांगतो they सर will be in between the नो river नो नो and तसं नाही वापरायचं टेबल सांगतो एक मिनिट सर बिटवीनचा मिनिंगच काय आहे सर बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये हा बिटवीनचा मिनिंगच काय आहे? दोघांच्या मध्ये मध्ये हा तर अशा वेळेस वापरायचं जेव्हा एखादी व्यक्ती एखादं पर्सन एखादं प्लेस एखादं ठिकाण किंवा एखादी वस्तू दोन वस्तूच्या मध्ये असेल आणि आपल्याला त्याचा उल्लेख करायचा आहे त्यावेळेस काय सांगायचं बिटवीन वापरायचं ओके तर अशा पद्धतीने आपण प्रिपोजिशनची पण तयारी करत आहोत आपण सायमल्टेनियसली आणि आपण हाऊ टू यूज शॅल बी विल बी इन फ्युचर हे पण बघत आहोत तर मला असं वाटतं की आपली भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे